आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका मने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल 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 महायुग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय धातुम मुनींद्रियम. समागस्ततिष्ठम तमागणंक कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथमानमन, पांडुरंगा करू प्रथमानमन. पांडुरंगा करू प्रथमानमन, पांडुरंगा करू प्रथमानमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु, बाबाजी बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका. टाळी वाजवा एकदा महाराजांसाठी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. ज्या संतानं या विश्वातील शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी केली, ज्या संतानं तुमचा व माझा माता नीट राहावा म्हणून ज्यांनी गाथा लिहिला, आणि ज्या संतानं संपूर्ण आयुष्य मनुष्य देह तुमच्या आमच्या कल्याणासाठी जिजवला, अशा तुकोबरायांच्या गाथेमधील 4 चरणाचा अभंग तुमच्या आमच्या परिचयातील तुमच्या आमच्या तोंडपाठ असणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य असतं अल्प परिहार देणं. कार्यक्रमाचे आयोजक नियोजक ग्रामस्थ टाळकरी माळकरी गायक वादक विनेकरी चौबदार संस्कृत चुमारे माता पिता बालमंडळ महिला मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक आध्यात्मिक कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्ती, गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन तंटामुक्तीचे अध्यक्ष सेवादाते अन्नदाते वर्गणीदाते, ह्या आळीचे त्या आळीचे, ह्या वार्डातले त्या वार्डातले, त्या गल्लीतले ह्या गल्लीचे, ह्या पक्षाचे त्या पक्षाचे सेवादाते वर्गणीदाते झाले का सगळे? आता इथे वार्ड आहे का गल्ली आहे? सगळ्याला धन्यवाद. सेवेला प्रारंभ. विठ्ठल महाराज आपल्या मुकुंदवाडी गावामध्ये खऱ्या अर्थानं कालच मंदिराची स्थापना झाली. महाराज कलश सोहळा झाला मोठा, म्हणजे 5 तारखेला झाला. महाराज 5 तारीख म्हणजे होच महिना आला, हरकत नाही. म्हणजे बघा, मंदिर म्हटलं की महाराज मंगलता दिव्यता आणि रम्यता येते, आणि रम्यता मंगलता दिव्यता एकत्र जिथे येते तिथे एवढा मोठा सोहळा होतो महाराज. आणि हा सोहळा आज नव्हे, गेल्या 4 दशकापासून 4 दशक म्हणतोय, आणि आता 41व्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं ज्या अखंड हरिनाम सप्ताहाचं मोठ्या
जे वैभव स्वरूप जे त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे ते श्री संत बोधले महाराज आणि श्यामबाबा यांच्या कृपाशीर्वादानं खऱ्या अर्थाने एवढं मोठं काम या ठिकाणी होत आहे, कार्य होत आहे, धर्मकार्य होत आहे महाराज. मुकुंदवाडी ग्रामदैवत हनुमंतराय अखंड हरिनाम सप्ताह, शिव महापुराण कथा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. खऱ्या अर्थानं आपल्या गावचे सुपुत्र, भूमिपुत्र, आपल्या गावचं वैभव आणि साधू संतांचा विचार तुमच्या आमच्या मुलाबाळांमध्ये रुजवणारे खऱ्या अर्थानं वैराग्यमूर्ती श्री संत बंडोबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे महाराज. वर्ष 41 वर्ष खऱ्या अर्थानं बाप तैसा बेटा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. वारकरी संप्रदायाचा विचार जसा आला तसा इथपर्यंत तो तंत यावं. ज्यांच्या आयुष्यामध्ये एखाद्या लहान 15 वर्षाच्या मुला एवढी चपळता आहे, जर तेच पाहिलं चेहऱ्यावरलं तर 25ल्या तरुणाला सुद्धा फेके पाडतील. आम्ही महाराज म्हातारे दिसतो, आम्ही 35 मधले. हा किती आम्ही 35 मध्ये म्हातारे झालोत महाराज. अशा माणसाचं तेज पाहिलं, त्यांचं कर्तृत्व पाहिलं आणि सप्त्यामधली जर धावपळ पाहिली तर खऱ्या अर्थानं ते मार्गदर्शक म्हणून सोपतात. असे आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण अशोक महाराज साळुंके मुकुंदवाडी यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्याकडे 2 काम आहेत महाराज. दुसरं एक काम आहे, आतापर्यंत तर साऊंड इतका सुंदर लावलाय, सगळी सेवा होईपर्यंत आता ज्यांच्या रक्तातच संप्रदाय महाराज त्या माणसाला सांगण्या इतपत मी तरी पवित्र नाही महाराज. खानदानी म्हणजे कसं, बाप तैसा बेटा, हा बाप सेवा शेर तो बेटा सवा शेर, अशा पद्धतीचे आपले अशोक महाराज आहेत. त्याचबरोबर गाथा भजन नेतृत्व करणारे आमचे हरिभक्त परायण माधव महाराज पितरवाडी मुकुंदवाडी, बाबांचंही त्या ठिकाणी कमीत कमी 60 वर्षाच्या पुढं आमचा जेवढा म्हणजे वय नाही तेवढा संप्रदायाचा बाबांचा अनुभव महाराज. अशी सगळी तोला मोलाची मंडळी आम्हाला आज साथ देण्यासाठी आहे. आणि खरंच आपल्या हनुमान मंदिर, गणपती मंदिर व मुकुंदवाडी, जुनेगाव, छत्रपती संभाजीनगर ह्या सर्व आयोजक, ग्रामस्थ व तरुण मित्रमंडळी ह्या सर्व मंडळीच्या सहयोगातून खऱ्या अर्थाने इथे येण्याचा योग आलेला आहे. विठ्ठल आता तुम्ही म्हणता महाराज इथे इतकं सुंदर साथ देण्यासाठी हे जे एवढं कीर्तनात जे रूप आलेलं आहे, रंगरूप आलं, हे अनेक त्या ठिकाणी आपल्या भागातील वैभव संपन्न मंडळी आहे महाराज. आपल्या गावचे सुपुत्र, कर्तृत्वान, सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून येणारे, अडीअडचणीला मदत करणारे आणि सप्ताहामध्ये खूप मोठं योगदान देणारे आमच्या समोर बसलेले आमचे संतोष भाऊ शिंदे पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही नेहमी योगदान असतं. आमचे हरिभक्त परायण ज्यांचं नाव घेतलं आत्ताच आमचे महादेव महाराज, त्याचबरोबर हरिभक्त परायण आमचे अण्णाही या त्या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज, हरिभक्त परायण मनोजदादा महाराज, हरिभक्त परायण जाधव महाराज, त्याचबरोबर आमचे मृदुंग सम्राट, मूर्ती लहानपण कीर्ती महान ओमप्रकाश महाराज इकडं म्हणजे ओमप्रकाश महाराज, त्याचबरोबर आमचे हरिभक्त परायण नंदू महाराज, त्याचबरोबर आमचे वाघचौरे महाराज, अशोक महाराज, त्रिभुवने महाराज, रामकृष्णारी आणि सर्वच तोलामोलाची टाळकरी मंडळी, आमचे हे तरुण मुलं, उद्याचे नामवंत कीर्तनकार, भजन सम्राट, गायकाचार्य, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, ही सर्व त्या ठिकाणी मंडळी. आणि ज्यांचा असा पेहराव पाहिला महाराजांचा की एका चढी एक बघा ना काय राव जोडी, हा म्हणजे त्यांच्या वयाकडे, त्यांच्या चेहऱ्याच्या त्या रुबाबाकडे जर पाहिलं तर असं वाटतं आम्ही तुमच्या काळात जन्माला यायला पाहिजे होतो महाराज. 90 वय झालं तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक सुरकुती नाही महाराज. खऱ्या अर्थानं असे आमचे चोपदार शिंदे मामा आणि आमचे मानकर महाराज ते या ठिकाणी आहेत. विनेकरी बाबा, आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य बबन महाराज, भुसारे महाराज, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमचे बबन महाराज, त्याचबरोबर सोपान महाराज, कांगणे, ही सर्व मंडळी अत्यंत तोलामोलाची असेल. एखाद्या अर्ध्याचं नाव राहिलं तर ते पण मी घेणारे, पण खऱ्या अर्थानं आपल्या गावचे सुपुत्र असे जर तरुण मुलं आपल्या गावात असतील, म्हणून एवढे तरुण मुलं तरुण जाण्यासाठी हरी कीर्तनात दिसतील महाराज. विठ्ठल विठ्ठल. आपल्या गावचं वैभव म्हणजे जय हनुमंतरायाचं मंदिर महाराज. आपल्या गावामध्ये
जय हनुमान हेल्थ क्लब, जय हनुमान तालीम चालणारे, खऱ्या अर्थानं ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते दाढी कशी ठेवा. आमचे शिरीष भाऊ गायकवाड, खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रेमाने तुमच्या सर्वांचं त्या ठिकाणी दर्शन घेण्याचा योग आला महाराज. आमचे हरिभक्त परायण आजची जी अन्नदानाची सेवा ज्यांनी केली, आमचे महादेव महाराज ठुंबे पाटील, ठुबे पाटील, त्यांच्याकडं अतिशय सुंदर रुचकर जेवण त्या ठिकाणी केलं महाराज. खरं सांगतो, इतका पाहुणचार आमच्या बायका सुद्धा आम्हाला जपत नाहीत महाराज, काय सांगावं. ते आता आधी विचारतात पाकिट बरं होतं का. अरे म्हणलं बाबा बरं. ते म्हणते गाव जरा बारीक होतं का, लोक जरा मोकळ्या मनाचे नव्हते का. मग अशा आमच्या घरच्या चौकश करतात तर आम्हाला भाकरी आहेत महाराज. पण इथं आल्याच्या नंतर आमच्या ठुंबे पाटलांनी अतिशय सुंदर रुचकर त्या ठिकाणी विविध पदार्थ आम्हाला भरवले, तृप्त केलं. अशा या सर्व मंडळीच्या आज खऱ्या अर्थानं जो आपला हा जो सोहळा आहे जगाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे, ज्यांच्यामुळं हा संपूर्ण कीर्तन सोहळा लाईव्ह आहे किंवा ते शूट करतायत, आमचे हरिभक्त परायण चॅनलचं नाव सांगा. वा, बघा, धार्मिक कार्याचा जे काही प्रचार करतात. आजचं झालेलं कीर्तन अनेक वर्ष तुम्ही आम्हाला युट्यूबच्या त्यांच्या पेजच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येईल. असे धार्मिक व्हिडिओ जयस्वाल ह्या चॅनलवर हे कीर्तन आपलं लाईव्ह आहे. त्याही मंडळीला सगळ्याला धन्यवाद देतो. सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल तुम्ही सगळी मंडळी म्हणता महाराज जे ओळखीचे होते तुमची सारी महाराज मंडळी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य यांचेच नाव घेतले, आमचे काही घेतले का नाही. मग ज्यांचे नाव घेतले ते देव, ज्यांचे नाही घेतले ते महादेव. सांगतायत भागचे देव, जे चांगल्या कामाला आडवं येतात ते चांगदेव, जे चांगल्याला चांगलंच म्हणतात ते नामदेव. विठ्ठल आता इथं जर समोर पाहिलं तर आमच्या माता भगिनीची लई संख्या आहे महाराज. तेव्हा महाराज सगळ्या ह्याच मंडळीचे नावं घेतले. आम्ही एवढ्या थंडीमध्ये एवढ्या म्हणजे आम्ही कानाला पकड बांधून गार लागत आहे हा, तरी वेळेत आम्ही येऊन बसलो महाराज. आमचं काय आहे का नाही. आणि मग यांना असं नाव चालत नाही महाराज, यांना आणा घ्यावा लागतो. हा, आणा जर नाही घेतला तर ह्या चांगल्या चांगल्या गाड्याला अडक करतात बा. मग नावच कमून नाही घेतलं. आणा शिकावं लागतो. बऱ्याच गाड्यांना बायकोच्या हट्टापाय आणा शिकावं लागला महाराज. तसं आम्हाला सुद्धा आता आणा घेऊनच नाव घ्यावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही महाराज. इतकं सोपं नाही. तुम्ही काय इतक्या सोप्या नाहीत. हा, तुम्ही ही काही सोपं नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या सगळ्याचं नाव घेणं माझं कर्तव्य आहे. महादेवाच्या पिंडीला बेलपान वाहतो वाकून, महादेवाच्या पिंडीला बेलपान वाहतो वाकून, तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो पंढरीच्या पांडुरंगात सामान राखून. विठ्ठल महाराज, आज अशी परिस्थिती आहे की आपण जे हरिकीर्तनामध्ये आहोत, इथं आपण आपल्याला हिंदू धर्माच्या संस्कृतीच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी जीवन जगावं लागतं महाराज. आणि खऱ्या अर्थानं हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे साधू संतांच्या विचारानं जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत महाराज. 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पहिला पुरुषार्थ कोणता येतोय? धर्माचा येतोय. आणि आपण धर्माच्या कार्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत महाराज. धर्म कार्य करणं हे कुणालाही जमत नाही. आज धर्म कार्याची गरज का आहे महाराज? जर आपलं धर्म कार्य नाही केलं, आज काळानुसार जग प्रचंड स्पर्धेच्या युगामध्ये गुंतलेलं आहे महाराज. पण आज अशी परिस्थिती आहे, गावगाव जर अनेक मुलं पाहिले, अनेक महाराष्ट्रभर पालक पाहिले, तर बघा, संपत्ती कितीही कमवून ठेवली महाराज, पण जर त्यांची संतती चांगली नसेल तर वृद्धपकाळामध्ये त्यांना दुःखी जीवन जगावं लागतं, दुःखी व्हावं लागतं, अंतकरणातून दुःख होतं. कशामुळं? ज्याची संतती चांगली आहे महाराज, त्याच्याच कुटुंबामध्ये आनंद आहे, त्याच्याच कुटुंबातल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर हसू आहे महाराज. आहे काही शंका? थोडं बोलायचं, बरोबर? तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, मिळून काय करायचं? अयो, तुम्ही म्हणता महाराज पाकिट ठरवून दिलंय, उगतच तुम्हीच यायचं आणि तुम्हीच कीर्तन करायचं, असं तर काय ठरलेलं नाही ना? हा, ठरले का मावशानो? तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, मिळून करायचं काय? अयो, आता लय अवघड झालं गड्या. जर महाराज इथं गौतमी पाटलाचा कार्यक्रम असता, चुकून असो नाही, पण जर असता तर इथं 10-5 पोलीस ठेवा लागले असते, बरोबर? कार्यकर्ते तिकडून जोशात असते, 5-25 बाउन्सर आणावं लागले असते. का? गौतमी पाटलाच्या जवळ कार्यकर्ते येते.
मग तसं मला असं वाटतं, मी जर गौतमी पाटील झाले असते तर किती चांगलं झालं असतो. माणसं सारखायला राहिले असते. महाराज इथं आणि नंतर माणसं येतात महाराज. म्हणून कर्ज असल्यासारखं बसायचं नाही. हा, सुनांनी अपमान केल्यासारखं बसायचं नाही. सासूनी धोपटिल्यासारखं सुनांनी बसायचं नाही. हा, एकदम फ्रेश बसायचं. अगदी वेळेत 1 मिनिट सुद्धा महाराज तुमचा जास्त घेणार नाही. कारण सांगायची गोष्ट अशी आहे, आज म्हणजे परवा दिवशी आम्ही पंढरपूरला, काल आपल्या जालना जिल्ह्यात बोलेगावला, आज इथं, उद्या पनवेलला आहेत. आणि खरं एक नाव घ्यायचं राहिलं महाराज तुमची, म्हणजे जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर आमच्या सोबत असतात, ज्यांचं वय जर पाहिलं तर एवढा प्रवास करण्याला की त्यांची परिस्थिती नाही, पण त्यांचा गळा असा आहे महाराज. महाराष्ट्रात आजपर्यंत आम्ही अनेक गावं फिरलोत, अनेक कार्यक्रम फिरलोत, पण त्यांच्या गळ्याला गळा आणखीन कुणाचा लागला नाही. एवढे आमचे हरिभक्त परायण दादा महाराज आडसूळ आजच्या सेवेसाठी आपल्याला पुण्यावरून आलेले आहेत. त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. विठ्ठल आपलं कार्य चालू आहे धर्म कार्य, आणि खऱ्या अर्थानं धर्म कार्य कसं केलं पाहिजे बघा. आज अनेक ठिकाणी आमच्या पालकांच्या स्पर्धा सुरू आहेत. मावशांनो, सोनं कसं झालं? सोनं कसं झालं? 1,31,000 रुपये तोळा. मग प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाच्या गळ्यात सोन्याचं ब्रासलेट असावं, का ताईत असावं, का चैन असावी, बरोबर, हातामध्ये ब्रासलेट कडं असावं, काहींना वाटतं मुद्या असाव्यात. कशासाठी? की आमची श्रीमंती, आमचं वैभव त्या ठिकाणी दिसलं पाहिजे, बरोबर. पण जर एखाद्याची चुकून त्या वैभवावर नजर पडली तर तो रच्ची छिंजाडू शकतो. नाही जमलं तर त्याचं नरडच पिरगाळू शकतो. देतो का नाही? हा, कितीतरी म्हाताऱ्यांचे कानच ओढले स्वरांनी महाराज. अरे अगं डोल्या डोल्या, कशाचा डोल्या, तो तर कानच ओढून याला. बऱ्याच ठिकाणी पेपरला बातम्या वाचता का नाही तुम्ही, ही ओढून नेलं जाऊ शकतं. पण खऱ्या अर्थानं बघा, आमच्या मुलांच्या गळ्यात सोन्याच्या चैनी नको आहेत. फक्त साधी 20 रुपयाची तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये घाला. आयुष्यात आई वडिलांना कधीच पश्चाताप करायची वेळ येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. विठ्ठल कारण का महाराज, माळीची का गरज आहे? आज काळ झपाट्याने बदललाय. काळ झपाट्याने बदललाय. कसा बदललाय बघा. आजच्या आमच्या पोरांना म्हटलं, इथं सारी तरुण मंडळी आहे, आमच्या मुलींना जर म्हटलं की बाबा नो पोरीनो, तुम्ही 9 वारी लुगडं घाला, घालत्या का? पूर्वी जमन का तुम्हाला 9 वारी लुगडं? हा, नाही जमणार. हा, त्या काळचा पोशाख. आत्ताच्या आमच्या तरुण मुलांना म्हणलं, आता ही वारकरी संप्रदायात आले, त्यांनी गळ्यात पवित्र तुळशीच्या माळ्या घातल्या, हे सपत आहे यांचं धोत्राचं महाराज. म्हणजे आज अशी परिस्थिती महाराज, की सांगायची परिस्थिती अशी की आमचे तरुण मुलं संप्रदाय म्हटलं, संप्रदायाचे याचं म्हटलं, आणि त्यांना जर म्हणलं नाहीत 3 गुंड्याचं अंगड घाला आणि धोतर घाला, ते म्हणतो बाबा ही तो धोता, हा, आणि तो हा कुडता, आणि तू वारकरी टोपी, तुलाच राहून दे, मला इकडे यायचंच नाही. मग पोरगा तसाच म्हणला. मी म्हणलं अरे काय करतो, काही लय अभ्यास नको करू, ताण घेऊ नको. म्हणलं आळंदीला जाण, फक्त उलथक संस्थेत राहा. ते म्हणला मला नको बा, मला इंजिनियर व्हायची. का? हे पोर आपण कुठं टाकले? इंग्लिश स्कूलला टाकले. आता ते इंग्लिश मध्ये बोलतेत. आपला इंग्लिशचा 36चा आकडा महाराज, 3 इकडं 6 तिकडं. मग हे पोर आपले ऐकत आहेत का? आमच्या पोरींना जर म्हणलं कीर्तनाला चला, ते म्हणते नको, असे ड्रेस नाही, मी 1 पीस घालणार, बरोबर का नाही? आम्हाला 1 पीस शिवाय जमत नाही. पोरांना 3 पीस लागतो, सूटबूट लागतो. आणि मग संप्रदायात जर मुलं आणायचे म्हटलं तर आता आपण थोडंफार ऍडजस्ट करावं लागणार आहे महाराज, कसं का व्हायना. पण ये बाबा, आणि गळ्यात काय कर, तुळशीची माळ घाल, तर खऱ्या अर्थानं आपला धर्म टिकणार आहे महाराज. नाही तर आज पहा, अत्यंत कमी वयामध्ये कितीतरी मुलांचे त्या ठिकाणी काय होतात, अपघात होतात. थोडं व्यसन केलं, जोशामध्ये गाडी चालली, हा, एखादं गाणं लावलं, स्पीडमध्ये गाडी चालली, अपघात झाला. ऐन तारुण्यामध्ये जर एखाद्याला इजा झाली तर आयुष्यभर त्याला त्या सजेला त्या ठिकाणी काय करावं लागतं, ते दुःख भोगावं लागतं महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला धर्मकार्य हे हरिपाठ कीर्तन भजन कशासाठी आहेत, की आपल्या मुलांवर धर्मकार्याचे संस्कार जर झाले, आपल्यावर जर आपला मुलगा संप्रदायामध्ये आला तर आयुष्यात तो कधीच चुकीच्या वाटाला जात नाही महाराज. धर्म संपला, आता अर्थ आलं. आपण सहज बोलताना काय म्हणतो, अर्थाशिवाय अर्थ नाही. तुकोबारांचं एक प्रमाण आहे महाराज, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे बघा, तुकोबाराय काय म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. बघा महाराज, धन आपण जोडायसाठी मग आपण सहज बोलताना म्हणतो
अर्थाशिवाय अर्थ नाही महाराज. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत आहे महाराज. गरीबाला कोणी पाहुणा बोलित का? तुम्ही इतके भाग्यवान माणसं आहेत महाराज. बघा आम्ही तर बीड जिल्ह्यातले, आपण सगळे मराठवाड्यातले. 1974 साली महाराज इथं विमानतळ आलंय. हा, शपथ आमच्या गावाला आणखीन एसटी स्टँड नाही भाऊ. काय नाही, एसटी स्टँड नाही. विमानात बसायचं. इथं विमानात किती लोक बसले हातवर करा बरं. कमी तिकीट काढून नाही देणार. आता पुणे ते मुंबई तिकीट 61,000. पुणे ते इंडिगोचे फ्लाईट कॅन्सल झाल्यात महाराज. तुमच्या शेजारी विमानतळे. म्हणजे दिल्लीला जायला 91,000 रुपये तिकीट काढलं महाराज. हे कशासाठी सांगतोय महाराज? की आपल्या खिशात जेब में पैसा तो लोक पुसते कैसा. जर पैसे आपण कमवू शकलो महाराज तर आपण इमर्जन्सी एअरपोर्टला गेलो तर लगेच तिकीट काढायची वेळ आली 91,000ची तर आपण काय करू शकतो महाराज? काढू शकतो. एअरपोर्टचं का सांगतोय? तुमच्या उशाला एअरपोर्ट आहे. आता आमच्या उशाला एसटीच नाही, आम्ही कशाला बोलावं एअरपोर्टचं? खरंच आमच्या गावाला आजही एसटी स्टँड नाही मावशानो. म्हणजे अनेकाची परिस्थिती वेगवेगळी आहे महाराज. आता जे लोक शहरात आले बघा, आपण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत महाराज. ज्या छत्रपती शिवरायांचा जन्म आपल्या बाजूला म्हणजे बुलढाण्यामध्ये झाला, पण छत्रपतीच्या इतिहासामध्ये ते परत आपल्या गावावरती आले नाही. म्हणून इथं अनेक बाहेरचे गावं आम्हाला महाराजांनी आल्या सांगितलं की आमचं मुकुंदवाडी गाव हे फक्त 200-250 लोकांचं गाव होतं महाराज. पण बाहेरचे अनेक लोक आले. स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी वैभव संपन्न अनेक गोष्टी मिळवल्या. घरं झाले, गाड्या झाल्या, बंगल्या झाले, नोकऱ्या झाल्या. बरोबर का नाही महाराज? हे सगळं मिळवलं. मग ही शिवरायांची खरी प्रेरणा आहे महाराज. विठ्ठल. आणि हे जर आपण धन नाही मिळवलं महाराज तर गरीबाला कोण प्रमुख पाहुणा बोलवतं का महाराज? हा, शिरीष भाऊ तुम्ही जिम वगैरे चालवता, सगळं करता, धष्टपुष्ट आहे म्हणून आहे बा. ज्याच्या थोड्या मनगटात बळ आहे ना त्याला आणखीन किंमत आहे बरं का महाराज. त्याला लोक भेटत नको बा. त्याने जर कोपरखिळी हाणली तर आपलं कसं होईल? बरोबर. जेब में माया निरोगी काया. ज्याच्याकडे निरोगी शरीर आहे ना महाराज त्याच्यासारखा धनवान, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस कोणीच नाही. बघा आमच्या मावश्या सगळ्या काही असो, तुम्ही शहरात का असा ना पण तुमचा माझा चेहरा जमतोय बरं का. सारे कोरड वाव आपण. कुणाचा काय, हे जुने माणसं आहेत साहेब, सोन्यासारखे माणसं आहेत. हा, चेहरा जमतोय ना, बघितलं की सगळ्या कोरड वाव. माझा चेहरा बघितलं कोरड वाव वाटतो का नाही? 2.5 एकराचे महाराज आहेत महाराज. महाराजाला 2.5 एकर जमिनी. म्हणजे सांगायची गोष्ट काय की हे कोरड वाहू माणसं, जुन्या काळातले माणसं धष्टपुष्ट आहेत महाराज. पण मावशांनो बघा आज इतके आजार तुमच्या आमच्याकडे आलेत. खरं म्हणजे आपलं जर निरोगी शरीर असेल, बघा शुगर आली, बीपी आली, डायबिटीस आला, अनेक त्या ठिकाणी व्याधी सुरू आहेत. जुन्या मंडळीला विचारलं हे सगळे 60, 65, 70 वले तर ते म्हणते आम्हाला आणखी काहीच नाही. आम्ही खडाखड सुपाऱ्या जर आम्हाला जेवण दिलं, बडीशेप फिडीशेप आमच्या सारख्याला जर बडीशेप दिली तर दातात गुतती महाराज, खड्डे पडलेत, मग त्याला काडी लागती ह्या वयात. आणि हे जुने माणसं एकदम ठणठणीत आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं आपण आरोग्य जपलं पाहिजे. कशामुळं? आपण शहरात आलो, शहराबरोबर आपल्याला म्हणजे शिमिटाची दुनिया मोठी वाटायला लागली महाराज. आता झांजे महाराज जर चुकून एखाद्याकडे आले आणि म्हणले इथं मी राहायला येतो शिरीष भाऊ, तर आम्हाला एखादा फ्लॅट बरोबर द्या बा भाड्याने राहायला. तर शिरीष भाऊची आठ काय असेल? महाराज ठीक आहे बा, तुम्ही आमच्याकडे आलते, कीर्तन चांगलं करता, पण थोड्या आमच्या आठी यात. म्हणले काय आठी यात? म्हणले काहीच नाही, फक्त 1.5 लाख पाहिजेत. बरं म्हणलं करू बा वर्गणी, आता काय देते ना आपल्याला. हा म्हणजे महिन्याला भाडं लागन 15,000. आता राहायचंच म्हणलं आडाल्याला गडी. म्हणलं चला 15,000 भाडं. ते म्हणले महिन्याला लाईट बिल भरावं लागन. काय भरावं लागन? लाईट बिल भरावं लागन. बरं म्हणलं लाईट बिल बी भरू बा. म्हणले इथं सोसायटी आहे, त्या सोसायटीचा वेगळा खर्च आहे, म्हणले तो बी द्यावा लागन. म्हणलं देऊ बा, ते बी देऊ. आता काय करता? मग म्हणले इथं जर तो आमच्या भिंती रंगलेल्या आहेत, नवीन कलर केलाय, याच्यावर तुमच्या लहान मुलांनी चित्र नाही काढले पाहिजेत, कलर खराब नाही केला पाहिजे. म्हणलं नाही बा, आमच्या पोरांना उत्सुक जास्त बडू, पण तुमच्या घराच्या भीतीच्या रंगाला काही होऊन देणार नाहीत, द्या बा. ते म्हणजे याच्यावर नाही, आम्ही फर्निचर केलेलं आहे, हे फर्निचर तुटलं फुटलं काही झालं तर ते सुद्धा तुम्हाला डिपॉझिट मधून कट केलं जाईल बा. म्हणलं तुमच्या फर्निचरची काळजी घेऊ. ते म्हणले आम्ही किचन मध्ये खूप चांगलं ऍक्टिव्ह डिझाईन केलेली आहे, एकदम ग्रेनाइट मार्बल भारी महागाचं बसलेलं आहे. म्हणले 1700 रुपये स्क्वेअर फुटाचं बसलेलं आहे. म्हणले त्याची सुद्धा काळजी घ्यावं लागेल. म्हणलं आता घरात फ्लॅटच भाड्याने घ्यायचं. म्हणलं घेऊ बा काळजी. म्हणजे साधं. आणि फ्लॅटची सगळी किंमत किती विचारली तर ते म्हणले फक्त 35 लाख रुपये. किती लाख रुपये महाराज? 35 लाख रुपयाचा फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी एवढ्या अटी आहेत महाराज. काय याच्यात एखादी कमी? जास्त होईन पण कमी होणार नाही महाराज. मग ज्या भगवंताने तुम्हा आम्हाला हा मनुष्य देह दिलाय महाराज, त्या देहाची व्हॅल्यू एका विद्यापीठानं, एका सायंटिस्टनं त्या ठिकाणी किंमत काढली आपल्या शरीराची, तर त्या शरीराची किंमत किती असेल महाराज? सहज अंदाज आकडा तुम्हा आम्हाला झेपणार आहे महाराज. काहीच नाही, किरकोळ आकडा आहे. कोणाचा?
आपल्या शरीराचा मावशांनो, बरोबर? नाही तर आपण इतक्या सोप्या नाहीत. आकडा सांगतो ना आपण, किती अवघड आहे ती बी सांगतो. म्हणजे आज त्या शरीराची व्हॅल्यू जर काढली तर 300 कोटी रुपये महाराज. किती रुपये? 300 कोटी किरकोळ वाटतात का मावशी? आह, तुम्ही तर इतक्या पावर भाज्यात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत डायरेक्ट महाराज. हा, विषयच नाही. एखादा काय बोलायला गेलं, गप बसा, अजिबात नाही, तुम्हाला काय कळतं? म्हणजे ह्याच्यात तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? कोण आहे? मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी. पहिली राजेशाही होती महाराज, आता लोकशाही आहे. आणि लोकशाहीत मुख्यमंत्री कोण आहे? या महाराष्ट्राचे राजे आहेत. आणि राजाची बहीण म्हणलो, राजा बोलेन दल हाले, बरोबर का नाही? म्हणजे जर राजाची बहीण बोललो का आपल्याला गड्याला हटावंच लागतंय ना. बहिणी पुढं काय चालतं का? नाही, संध्याकाळी स्वयंपाकच नाही, चला हा गॅसच संपला म्हणले, आधी टाकी आणा, उचला, तोवर 1200 खर्च. म्हणजे अशी परिस्थिती आहे. बघा, आपल्यावर ही जी वेळ आलेली आहे, आपण आपल्या आरोग्याची अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. बघा, एक वाक्य आहे महाराज, सुखमापतित्य शिव्ये दुःखमापतित्य तथ्य प्रवर्तत चकमेतो सुखमा दुःखमा. म्हणजे का? की बाबा सुखा मागून दुःख खऱ्या अर्थाने येत आहे महाराज. आपल्या आयुष्यामध्ये आत्ता जर आनंद असेल तर तो आनंद उद्याच्याला असेल याची काही शाश्वती देता येत नाही. पण आनंद झाला तर आपण क्षणाक्षणाला काय करतो? मी आनंदी आहे, मला लय पैसे मिळाले, मग याव झालं, मग तेव झालं, हा माझ्या पोराला सोयरीक आली. आता येतात का सोयरिका? इकडं चांगलं मार्केट असेल बा का जमतं मावशानं, येतात का सोयरिका? हा, मला वाटतं नाही येत म्हणले, मायाच पोराला येते का नाही काय नु विठ्ठल. नाही महाराज, कशामुळं सोयरिका कशामुळे येत नाहीत? जर कर्तृत्वान मुलगा असेल, एखादा चांगला नोकरीला असेल, काहीतरी 2 रुपये आपल्या कुटुंबासाठी जर कमवत असेल तर त्याला स्थळ येतं महाराज. नाही तर सख्खा मामा पोरगी देत नाही महाराज. आज अशी परिस्थिती, आमची बहीण फोन करते, हा हॅलो दादा कुठे आहे तू? हा का गाडीवर होतो, उलसक कामात होतो. हा नाही बाबड्या म्हणलं, उलसक टाइम असलं म्हणलं उलशिक संध्याकाळी चक्कर मारा. तो अक्का काय गडबड नाही, निवांत आली तरी चाल. नाही नाही बाबड्या, तू कामात असली तर मी येते. तोर तर बिनबुलाय मेहमान हम चले आए. आता ती वहिनी इतकी सोपी आहे का? ती म्हणते, बाई मी इतक्या अडचणीत परपंच केला, बरोबर, माझ्या चटणीला तेल नव्हतं तेव्हा हिने डोकून नाही बघितलं. हा, हे 15 एकरावली हिने डोकून नाही बघितलं. मला कवा नीट चप्पल नव्हती, मला कवा साडी नव्हती, आणि ही आता आली. आली का? आता ही बी हुशार असते बाई, म्हणते इतक्या दिवसातून आली, या ना आती बाई, बसा बसा बसा. म्हणली काय गोड करू तुम्हाला? हा, पुरणपोळ्या करू का? गुळणी करू, कुरड्या तळू का, भजे करू, काय करू सांगा? ती म्हणते, बाया मी तुला दमली असते दिवसभर, नको करू, मी जेवूनच आलेले बसते. तुम्ही असतंय का? आतीबाई नाही नाही, तुम्ही लई दिवसातून आलात, कवाच तुमची चक्कर नाही, आज तुम्हाला कशी सवड निघाली काय नु? बाया बरी तुम्हाला माझी आठवण आली आणि बसान स्वयंपाक करते. ती म्हणते, बाई बाई तुला दमली असते, नको करू ग बाया, थांब बस म्हणले, आपण उलशिक बोलू. ती म्हणते, थांबा बाई, आत्ता 2 मिनिटात स्वयंपाक करते. इकडून तिकडून स्वयंपाक केला बा. स्वयंपाक झाल्या की गप्पा सुरू होत्यात. ती म्हणते, काय सांगू भया, पप्प्यानी ना आता ट्रॅक्टर घेतलंय आणि रोज 15 एकर नांगरट करतोय. 15 एकर भया लय शेताला लागलाय. त्याच्या बापाने त्याला काय कमी ठेवलंय, एवढी रोडटच 15 एकर जमीन आहे, लगेच ये रे, आणि बांगला केलाय, एवढं सगळं. पोराला काय करायचं काय नो बाय, इतकं हिताला लागलं, त्याला इतकं परवडतं, दिवसात 10 एकर नांगरट करतो आणि 1,500 हजार घेतो. बाई त्याला लय परवडतो, 7-8 हजार रुपये रोज राहतो. ती म्हणते, बाया आतीबाई पप्पू लय चांगलं काम करतात, आमची पोरगी बी तशीच, आमची गुड्डी लय अभ्यास करते म्हणली, नुसतं म्हणते पुण्यालाच जायचंय, इंजिनियरच व्हायचंय, आणि रात रात अभ्यास करते म्हणली, झोपतच नाही पोरगी, सारखा मोबाईलमध्ये अभ्यास करते. ती म्हणते, आत्याबाई इतकी पोरगी अभ्यास करते, इतकी पोरगी गुणाची आहे, एवढा अभ्यास करते, काही झालं तर इंजिनियरच व्हायची म्हणते, पोरगी झोपतच नाही. ती म्हणते, काय सांगू बाया, पप्प्याच्या बापाने एवढं केलं तरी पोरगलं हिताला लागलंय, आत्ताच कुटी घेतली आणि या घरात फर्निचर केलंय, काय बांगल्याला रंग दिला आहे, इतकं चांगलं केलंय बाई, त्याला काहीच कमी नाही, पण काय पोरग हिताला लागलंय काय नुसतं करतंय बापाच्यावर, नुसतं कष्ट करतंय, काय सांगू. ती म्हणते, काय सांगू आतीबाई, पोरगी ऐकानाच लयच अभ्यास करते, इंजिनियरच व्हायची म्हणती, रात घालती कशी तरी, आणि आत्याबाईला म्हणते, नाश्ता करू का, घरा पोहे घ्या जा घरी. तोवर 2-4 महिन्यात एक फोन येतो महाराज, हा आत्याबाई येता का इकडं, उलसक काम होतं. काय ग बाई? काय ना, आपल्या गुड्डी उलशक पाहुणे यायचे होते. अयो आत्याबाईच्या तर पायाखालची वाळूच सरकूनच जाते. कमून मी रातभर गेले, एवढे पप्प्याचे गुण गायले, पण ती काय म्हणली नाही, आपल्या पप्पूची ना आपल्या गुड्डीची काय करू, लग्न गाठ बांधू. तिने कासरा लागून दिला नाही जवळ, ही लय गुण गात होती, झोपच येऊन देत नव्हती.
पण आता इच्छा नाही, बिनबुलाय मेहमान आधी गेलेले, यावं लागलं, बोललेले, आले बसले, लगेच वहिनीने चालू केलं. काय सांगू आत्याबाई, पोरगी लय हुशार होती, लईच अभ्यास करीत होती, पुण्याला जायची म्हणत होती, तिच्या बापाने तर 80,000 फीस भरली होती. पण आता असं झालंय की ती पाहुणा येऊन बसला आणि ती माझी थोरली बहीण येऊन बसली, ती काही बघानाच, काय करीना, ऐकानाच. पाहुणा तर इतका लापाट म्हणली, उठा ना बाया, त्याला तुम्ही किती क बोलले, पण ते मला काही करावं लागन, पण एवढी सोयरी करावं लागन. कमून करावं लागन म्हणले, पोरगा IT थे, त्याला 1.5 लाख पगार आहे, त्यांनी 70 लाखाचा फ्लॅट घेतलाय आणि एकूण ताई खेन वडील रिटायर शिक्षक येतून, एवढं सगळं बाई, आणि त्याला 25 एकर जमीन आहे. आणि मग जाऊन द्या म्हणले, आपली गुड्डी तरी काय करायची, करे नका पाहुणा 12-12 तास आपली जाईन गुड्डी आणि राहील सावलीला बंगल्यात. हा तपला ते बघन ते पाहुण्याला काय करायची. आणि मग बाई ते लापाट पाहुणं ऐकाना, दारातून उठाना. मग नाईलाज झाला बाया, आणि मग करून काय टाकलं, लग्न. विठ्ठल मग बघा, त्याला एक प्रमाण आहे महाराज तुकोबरांचं, धनवंता लागी मान्यता ही जगी. म्हणजे ज्याच्याकडं धन आहे त्याला मान्यता आहे. दुसरं एक प्रमाणे महाराज, जवळ चाले मोठा धंदा तवा बहीण म्हणे दादा. म्हणजे ज्याचा धंदा मोठा चालतोय त्यालाच बहीण काय म्हणते, दादा आहे. कोण्या गरीबाची ओळख सांगितली का हो महाराज आजपर्यंत कोणी, बरोबर सांगितली का, नाही. पण खऱ्या अर्थानं आपण म्हणजे स्वार्थी लोक आहोत, आपण हित पाहणारे माणसं आहोत. जर आपल्याला पंक्तीला नसलं तरी महाराज सप्त्यात लोक येत नाहीत. जर महाप्रसाद असला, रुचकर स्नेह प्रसाद असला, तर ते म्हणते लवकरच चला बा, हा परत आपला नंबर उशिरा लागतोय काय कानू. असे माणसं आहेत. एखाद्याने जागरण गोंधळ ठेवला आणि त्याच्या गोंधळाला जर जेवणच नाही ठेवलं तर लोक जाते महाराज, शिरभो जाते नाही, अजिबात जाणार नाही, टेन्शन घेऊ नका. आपण लग्नाला जातो तेवढ्या आवडीने, त्यांनी जेवणच ठेवतं नाही, आपापले डबे घेऊन या, नाही तर आपापल्या घरी जाऊन जेवण करा, असं पत्रिकेवर टिप म्हणून लिहा. मावशांना आपण लग्नाला जातो, अहो लग्नात तिने दिलेला बोळा आपण तिच्या पोरीचं पोराचं जमायचं वाट बघतो. तिने मला बोळा दिला होय, तेव्हाच मी काय करणार, परत देणार महाराज. पण खऱ्या अर्थानं तुकोबराय सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. म्हणजे खऱ्या अर्थाने हित काय सांगितलंय, देवाचं हित सांगितलेलं आहे. पण आपण स्वार्थी माणसं आहोत महाराज, आपण प्रपंचिक जीवनामध्ये गुंतलेले माणसं आहोत. पण तुकोबराय म्हणत नाहीत प्रपंच करू नका, पण प्रपंच करा, पण त्याच्यामध्ये भजन करत जा, कधी मध्ये नामस्मरण करत जा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा. वा, सुंदर प्रमाण. संसारी असावे भजन करावे, म्हणजे वेळोवेळी त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे महाराज, भजन केलं पाहिजे. पण आपण भजनाकडे येत नाहीत. आपल्या डोक्यात काय राहतो, नुसता मोबाईल, बरोबर. आता म्हाताऱ्या कोताऱ्यांकडे सुद्धा मोबाईल आलाय बा महाराज. त्या मोबाईलने असं झालंय, आता तर लहान पोरांना चष्मे लागायला लागलेत महाराज. कशामुळं, नुसतं रील्स, इंस्टाग्राम, आभासी जे घे महाराज. आणि त्याच्यात काय गंमत आहे, नुसतं फॉलो करा, बरोबर. यांनी मला अनफॉलो केलं आणि त्यांनी फॉलो केलं. एक काळ असा होता बघा, आमचे जे जुनी मंडळी आहे जुन्या काळातली कॉलेजची, त्या बदामाला आहे ना इतकं मार्केट होतं आमच्या काळात. आपण जे नाही का एखाद्याने स्टेटस ठेवला की त्याला बदाम देतो लाईक, बरोबर, ते लवचं चिन्ह. ते जर जुन्या काळात, आमच्या काळात जर चिन्ह काढलं ना कोणी बाकडावर, अख्ख्या वर्गाला बदाडीत होते बस सर. हे कोणतीसाठी काढलं आणि कुणी काढलं आणि कशासाठी काढलं, याच्या मागचा चोर कोणी सापडावा लागायचा. अख्ख्या पोरी वैतागलेल्या राहायच्या ना, अख्ख्या पोरं वैतागलेले राहायचे. कशामुळं, किंवा आरोपी कोणी आणि काढलंय कोणासाठी. इकडून तिकडून ती जाऊ द्या, एखाद्या रस्त्याला काढू द्या, शाळेच्या मेन महाराज रस्त्याला जर काढलं तर अख्खी शाळा टेन्शन मध्ये राहायची. कशामुळं, किंवा आता हे कोणत्या वर्गातला असन, हा, आणि कुणासाठी असन, आणि काढलं कुणी असन, त्याच्यात कमीत कमी 10-12 जण मार खायचे बा. म्हणजे
कुणासाठी काढले कुणासाठी काढलं नाही याचा कोणाला थांगपाता नाही. त्याच्यावरूनच मारामाऱ्या लागायच्या. अर्ध्या जणांची तर अर्ध्या पुरींची तर शाळा त्याच्यामुळेच बंद व्हायची. नुसतं याचं झालं त्याचं झालं त्याच्यासाठी काढलं. पण आज त्या इंस्टाग्रामच्या फॉलोसाठी त्या रील्ससाठी माणसं काय करायला गेलेत महाराज सांगता येत नाही. गडी माणसं साड्या घालायला लागले हो. हा? म्हणजे ते फॉलोअर्स मिळायसाठी. आणि आता तर ते एक काळ आलाय महाराज. ते जैसलमेर ऐकून येत का? जैसलमेर बरोबर का नाही पोरं? ते जैसलमेरचे व्हिडिओ आलेत. चलो ना भैया जैसलमेर चलते हे. आता काय वा 7-12 ऐकते हे का म्हणलं इकडं. जैसलमेरला काय माहिती का मावशी? तुम्ही व्हिडिओ बघा. तिथं जाणार, तिथल्या ज्या माता भगिनी आहेत गेल्याच्या नंतर पाहुण्याच्या वर त्यांचा पाहुणचार कशासाठी माहितीये का? असं ताट अंशन करणार, त्यांना गंध लावणार. जुन्या काळात जसं छत्रपती शिवरायांच्या सैन्यात तुमचे आमचे बापजादे जायचे आणि आपला हा धर्म सुरक्षित ठेवण्याचं काम, आपलं राष्ट्र सुरक्षित ठेवण्याचं काम जसं केलं तसं अंशन तिथं केलं जातं. हा, आणि मग ते आपले गेलेले राजांचे मावळे राजे नाही बरोबर, मग ते 500च्या नोटा काढणार. कुणाची किती पावर आहे, हा माल आहे तो ताले लगेच त्याच्यावर लगेच टाकणार आणि मग ते रील काढून टाकणार. आणि मग लोक त्याला म्हणणार हे जैसलमेरला गेले ते बरं का, लय मोठे लय पैशावाले. अशी परिस्थिती आहे महाराज. प्रत्येक त्या लाईकसाठी. म्हणजे आता बारकाले पोर आहेत, पोरांनो डेंगी डेंगी माहिती आहे तुम्हाला? हा, हसला मोठून पतलून, हा ढिंचिंग ढिंचिंग ढिंची. हा म्हणजे आमचे पोरं बघा किती हुशार आहेत बघा महाराज. जगाच्या बाजारात काय चाललंय जागतिक स्तरावर माहिती ठेवणारे पोरं आहेत, बरोबर का नाही? हे तर 100% खरे की नाही? डेंगी डेंगी किती सुंदर दिसतो पोराव. हा, असं वाटतं ते घेवलं की त्याची एखादी. म्हणजे बघा डेंगी डेंगी बाहेरचं आहे महाराज, पण खरंच आपले मुलं भारत देशातले किती गुणवान आहेत बघा. काल परवा एक सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला महाराज. जर्मनी देशातला एका रेल्वेमधून आपला पोट बिगारी म्हणजे मजुरीचं काम करणारा महाराज एक पोरगा, बिहारचा पोरगा, भारत देशाचा सुपुत्र त्या जर्मनीमध्ये गेला होता. आणि जर्मनीमध्ये रेल्वेमध्ये प्रवास करत असताना त्याच्या बाजूला एक जागतिक स्तरावरली प्रसिद्ध हिरोनी बसली होती महाराज. ती बी कुठं शेजारी एकदम बाजूला. आणि हा इकडं बसलेला. याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले आणि ती मात्र एकदम मूडमध्ये. का? ती जर एखाद्या कार्यक्रमाला गेली तर लाखो लोक त्या हिरोनी सोबत फोटो काढायसाठी गर्दी करून चेंगरून मारायची बारी. इतकी गर्दी जमती जागतिक स्तरावरली. आणि ह्यो बिचारा टेन्शन मध्ये बसलाय. तिथं असे समोरचे आपले जसे युट्यूब चॅनल वाले होते त्यांनी तो व्हिडिओ शूट केला, त्यांचा फोटो काढला. आणि ती फोटो एवढा व्हायरल झाला जसं आपल्या सूरज चव्हाणचं काम झालं. गोलीगत बुक्की टेंगोल. हा बरोबर. आपल्या सूरजचं कसं होतं? गडी दिसायला लय सुंदर आहे. हा काय आहे का काय कारण? त्याला वाचता येत नाही, तो शाळा शिकला नाही, त्याला आई नाही, त्याला वडील नाही, कसलीच परिस्थिती नाही. मराई मातेच्या देवीच्या समोर बघा, भगवंताची जर कृपा झाली, जर देवी देवतांची जर कृपा झाली तर त्याचं नवथं होऊ शकतं आणि मातीचं सुद्धा सोनं होऊ शकतं महाराज. त्या पोराचा बांगला अजितदादांनी दिला हो. अरे आमचा पाहुणा बैठायला ना अजितदादा 3दा चक्कर मारली मुख्यमंत्र्यांनी की सूरजचं घर कसं झालंय. आणि महाराज त्याला शिक्षण नाही, काही परिस्थिती नाही. अशी परिस्थिती म्हणजे ज्यावेळेस विश्व माऊली ज्ञानोबरायांचे प्रमाणे महाराज, भाग्याची नि भडसे उद्योगाची नि विषय मग समृद्धी जात अपैसे. जर तुमच्या घरामध्ये भाग्य जर असेल तुमचं आणि तुम्हाला एखादी कला गुणाची आणि उद्योगाची जर जोड असेल तर तुम्ही काय होऊ शकता? मोठे होऊ शकता महाराज. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं जसा आमचा सूरज मोठा झाला तसा तो बिहारचा पोरगा त्या हिरोनी शेजारी बसला होता आणि टेन्शन मध्ये होता. ते फोटो म्हणले याच्या शेजारी जगातली एवढी टॉपची हिरोनी बसली आणि म्हणले याच्या चेहऱ्यावर 12 कमून वाजलेत. पत्रकार लय हुशार असतात महाराज. ते म्हणले याला सापडा, म्हणले याला सापडायला शोधावं लागेल. म्हणले शोधा तर शोधा. गेले बा म्हणले आता याची इंटरव्ह्यू घ्या. म्हणले घेतली इंटरव्ह्यू. म्हणले तुम्ही रेल्वेने प्रवास करत असताना तुमच्या शेजारी जगातली प्रसिद्ध हिरोईनी बसली होती, पण तुम्ही तिच्याकडे पाहिलेलं चित्र नाही, व्हिडिओ नाही. इतकं तिच्या फोटो काढायसाठी लाखो लोक त्या ठिकाणी गर्दी करतात आणि तुमच्या शेजारी असून तुम्ही तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. याचं काय कारण? तुम्हाला लय मोठं कारण आहे. ज्या देशामध्ये मी राहतो त्या देशात मला राहायचं परमिशन नाही, बरोबर. ज्या देशामध्ये राहतो त्या देशात राहायचं परमिशन नाही. माझ्या खिशात 1 युरो नाही. युरो म्हणजे आपला काय रुपया, बरोबर. आणि मग मला राहायचं परमिशन नाही, माझ्या हाताला काही काम नाही, माझ्या खिशात 1 युरो म्हणजे 1 रुपया नाही. मग माझ्या बाजूला कितीही मोठं व्यक्तिमत्व बसलं असलं आणि कोण हिरोनी बसली तर मला काही त्याचं महत्व आहे का? अजिबात नाही महाराज. म्हणजे हे गुण आहेत. जर परिस्थितीची जाणीव असेल तर आपले मुलं
एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या सानिध्यात जाऊन सुद्धा आपली जाणीव ठेवतात. म्हणून तुकोबाराय सांगतात अभंगाचं पहिलं चरण. हिता जो असे जागता आपुलिया 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 हिता जो असे जागता माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या तुम्ही कन्या पुत्र होती जे सात्विक 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 महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजा ना महाराज. काय सुंदर म्हणजे असं निनाद. असे जर सुरवान माणसं असले तर कार्यक्रमाला रंगत येते महाराज. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. बघा आपलं हित ज्या मुलांना कळतं, चांगले मुलं ज्या कुळामध्ये ज्या घरामध्ये जन्माला येतात, चारित्र्यवान गुणवान मुलं ज्या कुळामध्ये घरामध्ये जन्माला येतात महाराज, त्याच्या मात्या पित्याला आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. त्याच्या मात्या पित्याला तुकोबाराय काय करतात? धन्यवाद देतात. मात्या पित्याला कशामुळे देतात? की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे खऱ्या अर्थानं जे बीज आपण लावू, समजा आपण ऊस लावला तर तिथं बाजरी येणार आहे का महाराज? बाजरी पेरली तर तिथं ज्वारी येणार आहे का? अजिबात नाही. पण आज बघा आपल्या आईवडिलांना इतकं दुःख झालंय. अशा जाहिराती येतात महाराज. मागच्या काळात जंगली रमी पे आओ ना महाराज, बरोबर युट्यूबला आमच्या म्हाताऱ्यांनी काढून द्या, आमच्या बाबांनी काढू द्या, लगेच येत आहे जंगली रमी पे आओ ना महाराज. एक काळ असं झाला महाराज ह्या महाराष्ट्रात, काहीच कळायच्या आत कितीतरी कुटुंबातल्या मुलांनी बघा एका क्षणात आपल्या त्या जंगली रमी ऑनलाईन पैसे लावून कितीतरी कुटुंब बर्बाद केले महाराज. आणि आज अशी परिस्थिती आहे बघा. तुमच्या आमच्या आईवडिलांनी, आमच्या मुलांना जाणीव पाहिजे हो आईवडिलांच्या कष्टाची. किती मेहनतीने त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये किती खस्ता खाल्ल्या. त्या जुन्या माणसांना जर विचारलं बघा तर ते सहज सांगतात, बाबड्या आम्हाला काहीच नव्हतं, आम्ही सरपण व्हायचोत, बरोबर, पाठच उठायचोत, काही गाया धार, शेतीतले माणसं आपले जुन्या काळातले, बरोबर. आता झालेत बंगले गाड्या फिड्या, डायरेक्ट दूध येतंय आयतं, त्या दुधात अर्ध पाणी येतंय. दुधाची क्वालिटी सुद्धा कळणार बा शहरातल्या माणसाला. काही तर डुप्लिकेट दूध येतंय महाराज. अशी परिस्थिती. पण जुन्या काळातल्या माणसाने आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं याच्या दुःखाची जाणीव राहिली पाहिजे महाराज.
पण तसं मुलांचं होत नाही महाराज. आज अशी परिस्थिती एक काळ असा होता, आत्ता एवढ्या मोठ्याले घरं इमारती महाराज तयार झाल्या, पण जुन्या काळामध्ये आत्ता आमच्या श्रीभुवन दाखिली तर म्हणले घरी आमचं जुनं, बरोबर, पण जुनं ते सोनं होतं महाराज. एक काळ असा होता माळादाचे घरं राहायचे, आणि त्या माळादाच्या घराला जुन्या काळात जर पाऊस झाला, झड लागली तर काय व्हायचं, मावशांनो घरं गळायचे. इतके गळायचे की मावशांच्या झोपाच होत नव्हत्या, रात्रात जाग्या. हा कशासाठी इकडं टेठ आलो, ते म्हणायचे बाबड्या बाबड्या तिकडं गळायला लागलं, टिपकाय लागलं का, बरं तू माझ्या रगीत ये, माझ्या गोधडीत ये, माझ्या चटईवर ये, असं म्हणायचे. बरोबर, इकडे या झोपायला, तिकडे बादली लाव, तिकडं टिपकाय लागलं, इकडं हांडा मांड, बरोबर, इकडं परात मांड. अशी परिस्थिती असायची महाराज. घरं गळके होते, पण आपलेपणा त्या घरात होता महाराज. का गळायला लागलं की कोण तांब्या मांड, कोण गलास मांड, अख्खं घरातलं मटेरियल संपायचं बाबा. भांडे कोणतेच नव्हते महाराज एवढे, ते सगळं गळालं. आपलेपणा होता, कळायचं, तिथं टिपकलं तरी आपल्या घरात कळायचं. आज परिस्थिती काय आहे महाराज, सरकारने सारं उलट करून ठेवलंय महाराज. हम दो हमारे दो, बरोबर का नाही, हम दो हमारे दो. आता मावशांनो मला सांगा, तुम्ही एवढे कष्ट केले, रात्रीचा दिवस केला, हा पाठ मानका पार मोडून टाकला, नीट ठोलाच नाही, आता उठायचं मला आई ग म्हातारी म्हणते लय दुखत आहे. अशी परिस्थिती की नाही. पण आता हम दो हमारे देऊन काय घोळ झाला महाराज बघा. मुलीचं लग्न झालं, मुलगी कुणाची होती मावशांनो, कुणाची, तुमची राहते का, आई बापाची राहते का, हा नाही राहत, ती कोणाची होती, जावायची होती. तिला जर म्हणलं ना बाई ताई मला लय उलसुक दुखत आहे, बरं लागा नाही ती का 2 दिवस, ती म्हणते काय सांगू अक्का, माझी 2 पोरं क्लासला जातात बाई आणि मला आता या लगेच नाही, त्यांना तर सुट्टी नाही, आता काय करू, नाही व्हायचं शक्य, बघ बाबा दादाला तिथं उलसक डॉक्टरकडे जा जवळच्या. हा अशी परिस्थिती. आणि मग आता इकडून तिकडून मुलाचे लग्न होत नाहीत, पण समजा आपलं झालं, हा मग तो पोरगा कोणाचा होतो, बायकोचा कोण होतो, हा मी नाही म्हणलो बरं का, नाही तर म्हणता महाराज तुम्ही म्हणले का. म्हणजे तो बायकोचा बैल होतो, आणि तिला की ती बी बायको अशी जर असली थोडी खानदानी तर ती म्हणते बा सासू सुना आहे तर मला सासू सासरे, नाही तर ती म्हणते आपलं जमणार नाही, ही म्हातारीला कुरकुर करते, अंड्यावर बसलेल्या कोंबडीने खुरखुर खुरखुर काय करते, बाई फरचीच नाही पुसली, हेच नाही केलं, भाकरीच नाही जमल्या, भाजीच नाही जमली, तो काय काम नाही म्हणते, ती म्हणते आपलं सेपरेट राहू. बरं आहे का नाही. तो लगे मग आता तो कोणाचा ऐकवतो, बायकोचं. पोरगा कोणाचा झाला, बायकोचा. पोरगी कोणाची झाली, तिच्या मालकाची, म्हणजे आपल्या जावायाची. मग शेवटी राहिलं कोण महाराज, फक्त आपला म्हातारा आणि म्हातारी, बरोबर का नाही. आणि हिने आयुष्यभर तुम्हाला काय जमलं आणि तुम्हाला काय आलं आणि तुम्ही काय केलं, आणि मग तो काय केलं असं बाई. हा बघा म्हाताऱ्या सुट्टी देत नाहीत गाड्याला, त्याने उलसक जीवा भावाचं खाऊन द्या, हाट्याला एखाद्याशी जेवून येऊन द्या, तो म्हातारी तनतान करते. हा कशासाठी एवढं हित प्रपंच करायचा, कोणासाठी करायचा, आपल्या पोरापोरीसाठी. पण खरं सांगतो महाराष्ट्रातलं आम्ही चित्र पाहतोत महाराज, अर्ध्या म्हाताऱ्या बँकेच्या दारात ह्यात, मोदीचा पगार पडला का, मी कोण्या पक्षाचा नाही बरं का, ते पुस्तकं घेऊन ए बाबड्या मग चक्कर त्या CSPच्या दारात, ते म्हणतो म्हातारे थांब ना ऑनलाईन आहे, आणखीन चालू नाही झालं, तूच म्हातारे म्हणते बाबड्या माझ्या गुडघ्याला दाखायचं जरा, डॉक्टरकडे पैसेच नाहीत बाबा. म्हणजे आपण खरं सांगतो, हे जे आपण एवढा अपदेव करतो, एवढा जो हट्ट करतो, माझं माझं वाढलं पाहिजे, मी केलं पाहिजे महाराज, पण आता याला लय महत्व देऊ नका महाराज. धन प्रत्येक माणूस कमवतोय, प्रत्येक माणूस धनवानी, प्रत्येक माणूस श्रीमंत आहे, पण संस्कार करायला महाराज तुम्ही आम्ही कुठंतरी कमी पडतो. ज्याच्या घरामधील मुलांवर संस्कार करा. आता तुम्ही इंग्लिश स्कूलला पोरगा टाकला म्हणजे काय लय काही अशी जागिरी नाही बरं का. आता तर स्पर्धा लागली महाराज इंग्लिश स्कूलची. कशी स्पर्धा, जर एखादं चांगलं मोठी टावरबाजी मारत असेल, गाडी भारीने आली येत असेल, चांगला ड्रेस कोड असेल, जिला 1.25 लाख 1.5 लाख फी आहे पहिलीला, ते म्हणतात मी आमच्याकडे कर्नल परब आहे महाराज, मी बी प्रयोग केला. हा पहिलीच्या पोराला 1 लाख रुपये फी. आणि मग एखादा साधारण आहे बा, मजुरी काम करतोय, कंपनीत जातोय, मग त्याने एखाद्याने 50,000ची भरायचं, गरिबाने आपल्या जिल्हा परिषदकडे जायचं. म्हणजे ती अशी स्पर्धा आहे की बाबा लय महागड्या शाळेत टाकलं, पण माझं तुम्हाला एक सांगणं आहे की त्या सरला एवढंच म्हणा, 1 लाख रुपये वर्षाची फी आहे ना, मी तुम्हाला 2.5 लाख रुपये देतो, 3 लाख रुपये देतो, पण मला सांगा माझा पोरगा तुमच्या शाळेत शिकल्यावर काय होणार, किंवा तुम्ही याला काय बनवून घेणार, असं होईल का महाराज. कोणतीच शाळा गॅरंटी घेऊ शकत नाही महाराज. माझा एक प्रसंग सांगतो. आम्ही कर्नल परब नावाच्या शाळेत ऍडमिशनला गेलो, पोराला घेऊन गेलो आम्ही, नवरा बायको, आपली जुने माणसं, मॅडमच्या समोर बसलं, मॅडम इंग्लिश बोलणारी, आणि लगेच त्यांनी सांगितलं त्याला टेबल किती येतात. कुणाला, पोराच्या आईला विचारलं बरं का त्याला टेबल किती येतात.
त्याला कितीपर्यंत टेन्स येतात, सेंटेन्स येतात. आता म्हणलं आमचा इंग्लिशचं जुळा ना. आता ती बाई कापायला आणल्याने लागली डचकायला. म्हणली इथं बाई इंग्लिशमध्ये बोलत, तिला काय उत्तर द्यावा. ती खुर्ची घेऊन बसलेली, मॅडम इकडं, मी चोरावानी बाजूला बसलेलो, पोरगा माझ्या हातात धरलेला. आणि ती प्रश्न कोणाला विचारती? पोराच्या आईला. मी म्हणलं घोटाळा झाला. आता हे आम्ही 12 गावचं पाणी प्यालेले गडी सोपे आहेत का? मी बी हळूच म्हणलं मॅडम. ती म्हणले काय? म्हणलं तिला नाही शाळेत घालायचं. म्हणलं याला शाळेत घालायचंय. आणि म्हणलं आमचं चुकून लग्न झालेलं आहे. मी तिला विचारलं नाही तुला इंग्लिश येते का, आणि तिने मला विचारलं नाही तुला इंग्लिश येते का. म्हणलं आमच्या चुकून गाठी पाडलेल्या आहेत, शाळेचा काही संबंध नाही. म्हणलं अशी परिस्थिती झाली. आणि मग गंमत तुम्हाला सांगतो महाराज अशी झाली. ती म्हणली अजिबात नाही, हे अभ्यास काय करावा लागेल, याचा घ्यावा लागेल. मग तिने मॅडमला विचारायला चालू केलं. मॅडमने ते पोऱ्याला विचारलं. मग पोरगा थोडा बरा लागला. म्हणले लगे क्लास लावा. म्हणले महाराज क्लासची किती फी माहितीये का? 25,000 रुपये. कशासाठी? की यांच्या शाळेत जर ऍडमिशन घ्यायचं असलं, कुणाच्या? यांच्या शाळेत, तर त्या क्लासला लावायचं पोरग. मग ते 25,000 भरायचे. मग पोरगा ते परफेक्ट बनणार. म्हणजे एखाद्या कुंभाराने जसं गाडगं घडावं का, तसं ते बनवून त्यांच्याकडे ताजा माल देणार. आणि मग हे पुढं शिकणार. किती लाख रुपये घेऊन? 1.25 लाख रुपये घेऊन वर्षाला. अशी परिस्थिती. आणि त्यात कोरोना आला. पुन्हा आम्ही गावाकडे आलोत महाराज. म्हणून आता खऱ्या अर्थानं मोफत शिक्षण, कमी पैशात. आजही बघा, तुम्ही जर आळंदीला गेलात तर जोग महाराजांनी सुरू केलेली संस्था आहे. एकही शिक्षक 1 रुपया पगार घेत नाही, एकही विद्यार्थी 1 रुपया फी देत नाही. हे खरं शिक्षण आहे महाराज. ती बी ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं. हे खरे शिक्षक आहेत. हे खरं धर्मकार्य आहे महाराज. हा सगळा चाललाय ना, बाजार चाललेला आहे शिक्षणाच्या पुढं. आणि शिकून बी पोरं काय आता लय मोठे राहिलेले नाहीत, नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. घराघरात मला तुम्हाला हे सांगायचं होतं, हे गळके घर हमदो हमारे दोन्ही अशी परिस्थिती झाली की घरात माणसं राहिली नाही महाराज. खूप मोठाल्या त्या ठिकाणी तुमच्या इमारती झाल्या, पण त्या घरात झोपायला माणसं नाहीत. म्हातारी वळली तर तिथं ऐकायला कुणी नाही. दारात एखादा प्राणी पाळला असला तर तेव्हाच ऐकतोय, म्हाताऱ्याला ऐकू आहे ना. म्हाताऱ्या एका कोपऱ्याला, म्हातारी एका कोपऱ्याला. कशामुळं? पोरगी जावायकडं आणि आपला पोरगा नोकरीकडं. आणि नसला तर त्याच्या बायकोला जमत नाही, तिने घेऊन गेलेलं. मग सांगा, आपण एवढं जे सगळं केलंय बरोबर, त्याचा काय आपल्याला फायदा होतो का? ज्याचं आज सांगतो तुम्हाला, सगळ्यात श्रीमंत, गुणवान आणि चांगलं कुटुंब कुणाचं आहे महाराज माहितीये का? ज्याच्या कुटुंबात 5 माणसं आहेत. किती माणसं? कोण कोण? आई वडील बरोबर, नवरा बायको, आणि कमीत कमी एखादं पोरग. 6 असले तर ते अतिउत्तम. आणि जर 10-12 असले तर ती सर्वोत्तम महाराज. ही परिस्थिती. ज्याच्या घरात माणसं आहेत ते आता श्रीमंत आहे. जुन्या काळात जर सोयरीक आली ना, तर बघा पहिले म्हणायचे खुट्या किती आहेत रे, दावणीला जनावर किती येतं. जेवढे जनावर असतील मोठी पार्टी आहे, देऊन टाका. आता माफ करा, वैद समाजात जर तिथं जुन्या काळात सोयरीकी जर झाले ना, ते म्हणे त्यांच्या दावणीला दारात कुत्रे किती आहेत. जर 5-25 कुत्रेवाले जर ते असले तर तिथं काय करायचे महाराज, की हे लय शिकार करून आणते ना, आपल्या मुलीला खाऊ पिऊ घालते, इथं स्थळ करून टाका, इथं सोयरी करून टाका. पण आज अशी परिस्थिती आहे, ज्याच्या घरात 5 माणसं आहेत महाराज, ती व्यक्ती त्या ठिकाणी काय आहे? श्रीमंत आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जागता राहिलं पाहिजे हो महाराज. जागले कोण? छत्रपती शिवाजी महाराज. जागले कोण? जगद्गुरु तुकोबराय. जागले कोण? माऊली बरोबर, छत्रपती संभाजी महाराज. आपल्या जिल्ह्याला महाराज छत्रपती संभाजी महाराजांचं नाव का दिलं? का? धर्मासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. स्वतःचा जीव गेला, प्राण गेला, तरी सुद्धा महाराज ते मागं हटले नाही. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. नितीन आम्हा तुझी मुळी, गणगणणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती
सह्याद्रीचा सिंह गरजतो, गरजा महाराष्ट्र माझा. महाराज आजही 350 वर्ष होऊन गेले महाराज. राष्ट्रमाता मा जिजाऊ, छत्रपती शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतलं जातं की ज्याच्या कुळामध्ये चांगले मुलं जन्माला येतात. मात्यापित्याचं वजन नाव कधी होतं महाराज, ज्यावेळेस आपले पुत्र घरामध्ये. आता महाराज म्हणजे आपण तर ते देव समजत होतो आपल्या जीवनामध्ये, पण आज आज परिस्थिती अशी आहे. 350 वर्षानंतर आपण 21व्या शतकात जीवन जगतो महाराज, बरोबर. 21व्या शतकात ज्यांचे मुलं चांगले आहेत त्यांच्या आईवडिलांना तुकोबारायांनी धन्यवाद दिलेले आहे. पण आपले मुलं चांगले व्हावेत म्हणून आपण काही एखादा प्रयोग केलाय का महाराज, बरोबर. आज अशी परिस्थिती आहे, ते बालगृह निघलेत महाराज, नाही तर हॉस्टेल निघलेत. आज कामात आपण इतके गुंतलोत महाराज, बऱ्याचशा पालकांनी डायरेक्ट पोरं 3-4 वर्षाचं झालं ते म्हणते शिकायला टाकलं 5 गणीला. इकडे आहे का तुमच्याकडे फॅड? नाही तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला चांगल्या घरी बोलिलं जातं, ते म्हणतात मुलं 5 गणीला टाकला म्हणजे महाराज. इथे एक मध्ये संस्था आहे बघा संभाजीनगरला येताना, एवढी मोठी टोले जंग इमारत आहे महाराज, हजारो पोरं तिथं डायरेक्ट उचली देत की लगेच हे पैसे, आणि हे इकडं कोण याचं हागणं करीन महाराज. त्यांना माल मिळवतो ते बी मेंढर कोंडल्याने पोरं कोंडी देत महाराज. हा ए झोपा रे, अभ्यास करा, लाईनीत बशी देत. म्हणून आता माझी तुम्हाला विनंती राहीन, आपण शहरात ते माणसं आहेत महाराज, आता तुमच्याकडे सगळ्या सुखसुविधा भारी भारी शाळा आहेत, पण आता हे डोक्यात आणू नका की आपले पोरं लय हॉस्टेलला टाकावात आणि तिकडून आपण लय काहीतरी मोठा तो अधिकारी करावा. मग तो तिकडून ऑनलाईनच म्हणतो मागे एक 80 कोटी रुपये प्रॉपर्टी असणाऱ्या माणसाच्या अंत्यविधीला पोरं आले नाही. एका अनाथ आश्रमाने डायरेक्ट सांगितलं वृद्धाश्रमामध्ये की त्यांनी मेल केला, म्हणले तुमचे वडील खूप आजारी आहेत, त्यांना भेटायला येते, तुमची सारखी आठवण काढते, बरोबर. त्यांच्या नाव महाराज त्यांच्याजवळ नाव प्रॉपर्टी होती का, तोवर त्यांना सवड झाली, त्यांना वेळ मिळाला, ते आले बी मस्त, नावावर प्रॉपर्टी लावून घेतली, सगळा माल ताब्यात घेतला आणि मग अमेरिकेला गेले. आणि ती बी साधे सुधे नव्हते, डॉक्टर होते महाराज. मग तिकडून त्यांनी मेल केला किंवा म्हणले काय करा, तुम्हाला आम्ही इकडून ट्रान्सफर मारतो अकाउंटला पैसे, त्यांचे उपचार करा. मला खरं सांगा, ज्या आईनं लहान लेकरू असताना 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं, एवढं कष्ट केलं, त्याचं हगलं मुतलं धुतलं केलं, एवढं कष्ट केलं महाराज, तो जर पोरगा फक्त त्यांची शेवटला अपेक्षा काय, त्यांच्या प्रॉपर्टी पाहिजे त्या आईबापाला, त्यांना काय पाहिजे ते येऊन दुःख कमी करू शकतात नाही, पण माझे मुलं चांगले आहेत का, मला जर विचारलं आई बरं आहे का, तो लय गुडघा दुखतो का, लय डोकं दुखतं का, एवढी जर चौकशी केली तर कसल्या डॉक्टरपेक्षा चांगला उपचार होतो महाराज. जर आपुलकीनं आपल्या आईवडिलांना मुलांनी नुसतं विचारलं तरी त्यांचा अर्ध दुःख काय होतं महाराज, हलकं होतं महाराज. पण ते म्हणले काय करा, त्यांचं दुखतंय का, चांगला उपचार घ्या, म्हणले आम्ही ट्रान्सफर करून देऊ. अरे हे म्हणले आम्हाला उपचार नको गाड्या, आम्हाला एकदा येऊन द्या फक्त, ते बोलू द्या, आम्ही मोकळे होतो महाराज. सगळ्या महाराष्ट्राने पाहिले, सगळ्या देशात ती बातमी व्हायरल झाली ती महाराज. मग म्हणले ते पुढं म्हणले यायनात मुलं, मुलाला वेळ मिळाला, ते सारखे विचारायचे पोरं कधी येते, ते म्हणजे वृद्धाश्रमावले म्हणले येते महाराज, येते. ते उत्तर द्यायनात मेल पाठीलाय, उत्तर द्यायनात मेल पाठीलाय. पुढं चालून हे त्यांची वाट बघून देवाज्ञा झाली महाराज, स्वर्गीय झाले. मग यांनी मेल पाठीला की बाबा तुमचे वडील तुमची वाट पाहून गेलेत, आता तरी तुम्ही वेळ काढा आग्ने डाग द्यायला. ते म्हणले महाराज आमचं इतकं बिजी शेड्यूल आहे की आता काय करा, त्या अंत्यविधीची जे काही फीस असेल ती तुमची फीस टाकून देऊ महाराज. काय करू, ती फीस टाकून देऊन त्यांना अंत्यविधी त्यांचा करून टाका. जर अशा अवलदी त्या ठिकाणी आपल्या पोटाला आल्या आणि अशा अवलदी जर आपण त्यांच्यासाठी जर आपण लई धन कमवत असलो आणि आपल्या आयुष्याचा आनंद त्या ठिकाणी कमी करीत असलो तर त्या जगण्याला काय अर्थ आहे का महाराज. हा म्हणून खऱ्या अर्थानं आज अशी परिस्थिती आहे की बालवयामध्ये जर त्या मुलांना उचलून तुम्ही हॉस्टेलला टाकलं की त्यांना वाटतं यांनी जेलमध्ये टाकलंय. कुठं टाकलंय, जेलमध्ये टाकलंय. मग त्यांना आईबद्दल प्रेम राहत नाही, बापाबद्दल प्रेम राहत नाही. खरा मित्र मुलाचा कोण असतो, आजोबा. जो आजीच्या आजोबाच्या अंगा खांद्यावर जो पोरगा खेळला ना त्याला घर आपलं वाटतं महाराज. पण ज्याला फक्त आपल्या घरात एक टॉमीचे, हा त्याच्यापेक्षा कुणीच नाही घरात, कुणी माणूस आहे ना, शेजारी नाही, पारजारी नाही, आई नुसती दराजा लावती, आत खेळ. आता आत खेळायला आपले किती स्क्वेअर फुटाचा हॉल असतो महाराज. 5 माणसं चांगले जेवायला बसले तर आपल्या हॉलमध्ये मांडी घालून बसले ना. आणि आमचे जुने जर म्हणले ना आपण बसू जर आयसून पैसून तर जागा राहत नाही महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं काय केलं पाहिजे, आता आपल्या संततीला आपल्यापासून दूर शिकायला सुद्धा पाठवू नका, फक्त त्याच्यावर संस्कार करा. कारण काळानुसार इतका बदल झालाय महाराज, इतका बदल झालाय. जे मुलं चांगले आहेत त्याचे आई वडील धन्य आहेत. आणि तुकोबाराय सांगतात अभंगाचं दुसरं होळी कन्या पुत्रा ओ तिचे साथ
दयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या म्हणजे ज्या कुळामध्ये कन्या जन्माला येतात महाराज, कन्येला किती महत्व दिले बघा. अभंगामध्ये तुकोबारा सांगतात, कुळी कन्येला आधी महत्व दिले महाराज, पुत्राला नाही दिलं. पुत्र नंतर आहे, आधी कोणी कन्या आहे महाराज. कन्याचं काय असतं महाराज, ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येते त्या घरात आई वडिलांना एवढा आनंद होतो विचारू नका. पण एक काळ असा होता महाराज, त्या कन्या जन्मल्या की लगेच जन्मायच्या आधीच म्हणायचे नकोच आम्हाला पोरगी. दरच घासारला आपला, हजारामाग 800 पोरी राहिल्या, मग 200 गडी तसेच राहिले. ते आता काय करावं महाराज, जमाना स्थळच आहे ना. म्हणलं तुमच्या जुन्या काळात काय रुबाब होता बा पोरांच्या वर बापाचा. लग्न जमलं ते म्हणायचे 2,51,000 हुंडा घेईन, वर ठोकळाच लागन, परातीतच लागन आणि मंडपाच्या मधीच लागन, का आमची पाहुण्यात आबरू घालता का, अशी परिस्थिती होती महाराज. आणि ते पोरं तर जुन्या काळात मावशांना असे होते, ए चल नीट राहायची का तुला, हे नीटच काम करीत नाही, हे नीटीला घडीले का, चाल घेऊन जातोय. बापाला असे बोलायचे, तासाचा तर काय पाहिल्यांना, पुरे असल्या की बैठायच्या सोयरी का, बरोबर. मग त्याला किंमतच राहत नव्हती, ते म्हणा चल तुला सोडून देईन दुसरी करीन, बरोबर का नाही. अशी परिस्थिती होती महाराज. आमच्या माता मावल्याला त्या कन्याला इतकं हिनवलं जायचं की ते गडी सुद्धा असे म्हणा चल दुसरी करीन मी, तू नाही तर दुसरी. आता काय परिस्थिती, आता कन्या म्हणतात तू नीट राहा, नाही तर दारात दुसरा उभा आहे. हा हा, आता भेट नाही बा कोणी. अशा किती का पोरीने आता महाराष्ट्रात आम्ही बघतो महाराज, नवरे सोडून दिले. 10-10 वर्ष लग्न झालेले, ते म्हणले नकोच तू नीट सुधारणाच म्हणले, दारू पितो, येऊन मारतो बी, काय पाहुण्या रावल्या तर किंमत होईना. असे दिवस प्रत्येकाचे बदलतात बरं का महाराज. जुन्या काळात वाटण्या करताना म्हणायचे रोडच्या काडीची जमीन नको, लय वर्दळ होती, मागची द्या. आता काय म्हणतात 30-40 पिढ्यानंतर कोर्टात गेले, म्हणले आमच्या उभ्या वाटण्या करायच्यात, अशा आडव्या केल्या आणि थोरल्याला आपण लय वर्दळ म्हणून रोड टच दिली आणि दाखल्याने चांगलं पीक यावं म्हणून खालची घेतली महाराज. 30 वर्षांनी लोक कोर्टात गेले, म्हणजे अशा वाटण्या करायच्या दादा 3 पिढ्यांनी. अशी परिस्थिती. म्हणजे मला हे सांगायचंय की बाबा कन्या 2 घराचा उद्धार करते महाराज. कन्या आई आहे, कन्या बहीण आहे, पत्नी आहे, बरोबर, आई आहे, कन्या आहे का नाही, बरोबर. पण आज कन्याने काय केलंय महाराज, काल परवाची तुम्ही बातमी वाचली. आपण प्रेमाला विरोध करणारे माणसं नाहीत महाराज, पण इतकं बी आंधळ प्रेम करू नका की पार तुमच्यावर बापाला फाशी झाली पाहिजे ही म्हणण्याची वेळ यावा. बघितली तुम्ही टीव्हीला बातमी काल परवाची, नांदेड जिल्ह्यात घटना घडलेली महाराज. काय घटना घडली की चुकीचे संस्कार झाले नाही, तुम्ही चांगल्या आयुष्यात तुम्ही चांगलं काही मुलांना संस्कार देऊ शकले नाही, तर त्याचा दुष्परिणाम काय होतो. आज काल परवाची जिवंत महाराज नांदेड जिल्ह्यातली घटना आहे. विवाह केला, विवाह कसा केला काय केला आपण त्या बाबतीत आपण बोलणार नाहीत, पण या महाराष्ट्रात अशी मुलगी आपल्याला पाहायला मिळाली महाराज की तिने सांगितलं, पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की माझ्या आई वडिलांनी एवढं वाईट केलं, एवढं वाईट केलं, माझ्या भावाने एवढं वाईट केलं की आता त्यांना फाशी झाल्याशिवाय सोडायचं नाही. आणि लग्न सुद्धा मृतदेहासोबत केलं महाराज. हा आपला बोलायचा विषय नाहीये, पण आई बापावर एवढे बी वाईट दिवस येऊ नाहीत महाराज, एवढं बी तुम्ही आंधळ होऊ नाही की तुम्ही तुमच्या आई बापाला, जन्मदात्या आई बापाला त्या ठिकाणी फाशी व्हावं ही मागणी करावं, हे चांगलं नाही महाराज. तो बाप काय असतो महाराज, अरे गोरगरीब कष्टकरी शेतकरी असणारा एखाद्या गरीबाच्या घरामध्ये जर मुलगी जन्माला आली, त्याचं आयुष्य जर त्या ठिकाणी कष्ट करण्यामध्ये गेलं, शेतामध्ये राबण्यात गेलं, त्याच्या आयुष्याची माती झाली, तरी तो आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आयुष्य घालवत असतो महाराज. अरे एखाद्या ग्रामीण भागामध्ये एखादा जर शेतकरी असेल, जो अंगठे बाजार आहे, त्याला सहीचा साधक सही कशी करायची, बँकेत गेला तर फॉर्म कसा भरायचा हे माहित नाही, पण माझी शेतात राबणारी माता माऊली सुद्धा म्हणते माझी मुलगी शिकून मोठी झाली पाहिजे, तिनं काहीतरी केलं पाहिजे, माझ्या आयुष्याची माती झाली, माझ्या आयुष्याचे त्या ठिकाणी मसनात गेले पित्र, पण तरी सुद्धा माझे मुलं शिकले पाहिजेत हे स्वप्न पाहून बाप आपल्या मुलांसाठी वाटेल ते करतो महाराज. कितीतरी बापांनी आपल्या मुलीचं त्या ठिकाणी वाटोळ होतंय म्हणून फास घेतला, स्वतःचा जीव दिला महाराज. असंच एक जिवंत उदाहरण आमच्या भागामध्ये घडलं. एका गरीबाच्या कुटुंबामध्ये एक गुणवान मुलगी जन्मली महाराज. प्रचंड चांगले मार्क घेणारी, प्रचंड अभ्यास करणारी, मन लावून त्या ठिकाणी अभ्यास करून हुशार, मला काहीतरी व्हायचंय असं म्हणून त्या ठिकाणी अभ्यास करणारी. आणि ज्यावेळेस 12वीचा निकाल लागला, निकाल लागल्याच्या नंतर तिने सांगितलं मला मोठ्या शहरामध्ये जाऊन त्या ठिकाणी मला शिक्षण घ्यायचंय. अरे मजुरी करणारा, अर्धा 1 एकर शेती असणारा तो मायबाप शेतकरी, त्यांनी आपल्याही पत्नीने सांगितलं आपण वाटेल ते करू, आपलं काही झालं तरी चालेल, आपण कसेही दिवस काढू, पण आपल्या मुलीला काही कमी पडू द्यायचं नाही.
आणि ज्यावेळेस अशी हट्ट त्याची पत्नी करते, त्या मुलीची आई करते, त्यावेळेस जगाच्या पाठीवर तुमच्यासाठी तुम्ही मंदिरात गेलात तर देव तुम्हाला पावेल का नाही माहित नाही, पण जर तुम्ही बापाच्या समोर उभा राहिलात आणि जगातली कुठलीही गोष्ट मागितली आणि जर बाप म्हणला ना बघतो करतो देतो, तर समजून चला तो स्वतःचा जीव देईल, पण त्या ठिकाणी तुम्हाला काही कमी पडून देणार नाही. त्या माणसाचं नाव बाप हे महाराज. आणि मग त्या पत्नीने हट्ट केला, मुलीचा हट्ट म्हणून आपण पुण्यासारख्या ठिकाणी त्या मुलीचं ऍडमिशन घ्यायचं म्हणून त्या ठिकाणी निकाल लागला, मुलीने चांगले मार्क घेतले, चल ताई यावर आपण पुण्याला जाऊ. आणि ज्यावेळेस पुण्याला गेला आपली त्याची आई भाकरी थापते सकाळी, तुम्ही या एसटीने जा, लवकर जा म्हणजे शाळेत वेळेत पोहोचतात. 2 वेळच्या भाकरी बांधून ज्यावेळेस ती मुलगी आणि बाप पुण्याच्या दिशेने जातात, तो बाप स्वप्न पाहतोय माझी मुलगी पुण्याला जाईल, मोठं शिक्षण घेईल, मोठं साहेब होईल, मोठा अधिकारी होईल, माझं नाव कमवेल. ज्यावेळेस त्या शाळेच्या समोर गेल्याच्या नंतर ज्या बापानं आयुष्य त्या ठिकाणी शेतामधले घातलं, तो मोठमोठ्या इमारती पाहतो, त्यालाही थोडासा आनंद होतो. अरे माझी मुलगी, माझं आयुष्य तो गेलो बाबा शेतात, पण माझी मुलगी या 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 कॉलेजमध्ये शिकणार, अरे मोठी होणार, मोठं नाव करणार, अशी परिस्थिती. आणि ज्यावेळेस सरांसमोर जातो, सर माझ्या मुलीला शिकायचं हो या शाळेमध्ये, तिला ऍडमिशन घ्यायचं, हुशार आहे, गुणवान आहे, खूप अभ्यास करते. त्यावेळेस त्या सराच्या समोर गेल्याच्या नंतर सरांना म्हणतो, सर म्हणते कुठून आले? म्हणजे संभाजीनगरहून आले. बरोबर आले बाबा, शिकायचे हो? अहो सर माझ्या मुलीचं ऍडमिशन करायचं, खूप हुशार आहे, खूप अभ्यास करते, चांगले मार्क घेतलेत, याच कॉलेजमध्ये शिकायचं. बसा बाबा, हरकत नाही, करू आपण ऍडमिशन. पाणी देऊ? द्या सर. पाणी दिलं. सर माझी मुलगी खूप हुशार आहे हो, खूप पोरगी अभ्यास करते, काही झालं तरी मला इथे ऍडमिशन घ्यायचंय. बाबा शिक्षण होईल, पण ही शाळा आपली नाही. तुम्हाला हॉस्टेलला राहायचं असेल तर 2 लाख रुपये भरावे लागतील. तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 1,80,000 रुपये भरावे लागतील वार्षिक. आणि हे 5 वर्षाचं शिक्षण आहे, हे तुम्हाला द्यावं लागेल. आमची बस भाडं आहे, हे बस भाडं द्यावं लागेल. अरे हातावर पोट असणारा मजूर असणारा बाप काय त्या शिक्षकाला उत्तर देणार? अहो सर मी तुमच्या पाया पडतो, विनंती करतो, माझी मुलगी हुशार आहे हो, मी एवढे पैसे नाही भरू शकत, पण माझ्या मुलीची इच्छा आहे या शाळेमध्ये शिकायचं, मोठं व्हायचं. सरची मजबुरी असते. सर म्हणतात बाबा तुमच्या भावना मला समजतात, पण मी इथं पगारासाठी कामाला आहे. जे संस्था आहे त्या संस्थेला त्या ठिकाणी ट्रस्टीला आम्हाला पैसे द्यावे लागतात. तुम्ही काहीतरी तजवीज करा, ही फी भरा, तरच तुमच्या मुलीचं ऍडमिशन होईल. असं बोलल्याच्या नंतर त्याच्या पायाखालची त्या ठिकाणी माती सरकते. आपल्या मुलीला काय उत्तर द्यायचं? अरे हातावरलं पोट मजुरीने जाणारा बाप आपल्या मुलीसाठी फी भरू शकत नाही, याचं दुःख त्याला होतं. आणि निराश पावलानं आपल्या मुलीला म्हणतो की चल बाळा आपल्याला परत जायचंय. इकडे आमची पत्नी शेतात काम करणारी माझी मुलगी गेलेली आहे, तिचं ऍडमिशन होणार आहे अशी अपेक्षा लावून टक लावून त्या रस्त्याकडे पाहते. ज्यावेळेस तो परतीचा बाप प्रवास करतो, मुलगी विचारते दादा काय म्हणले हो सर, झालं का माझं ऍडमिशन, कधी होणार आहे माझं ऍडमिशन? असं ज्यावेळेस विचारते तो बाप निरुत्तर होतो महाराज. ज्यावेळेस गावामध्ये येतो आपली पत्नी त्या रस्त्यानं विचारते झालं का हो माझ्या मुलीचं ऍडमिशन, झालं का हो? निरुत्तर बाप. अरे गावामध्ये जाईल तर मला कोणी व्याजाने पैसे देणार नाही, एखाद्या सावकाराकडे जावं तर सावकार मला पैसे देणार नाही, अरे जमीन विकावं तर माझ्याकडे जमीन नाही. अशी परिस्थिती ज्या बापाच्या समोर येते महाराज, तो बाप निरुत्तर होतो, आपल्या मुलीला उत्तर देऊ शकत नाही, आपल्या पत्नीला उत्तर देऊ शकत नाही, भावकी समोर हात पसरू शकत नाही. निरुत्तर झालेला बाप शेतामध्ये जातो, जनावराला बांधायला घेतलेलं दावं, माझ्या मुलीसाठी मी काहीतरी कमी पडतो, ही अपमानाची वागणूक त्याला सहन होत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जनावराला बांधायला घेतलेलं दावं स्वतःच्या गळ्याला कधी लावून घेतो. आणि मग तुम्ही आम्ही बातमी वाचतो या गावामध्ये या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. दादांनो, तुमच्या कल्याणासाठी स्वतः जीव देणारा आपला बाप असतो. बाप त्याला कधी माणसामध्ये खाली बघायची वेळ येऊ देऊ नका. जर आपल्या गुन्ह्यामुळे